नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमातून आपण आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळवत असतो. तज्ञ डॉक्टर आपल्या स्टुडिओत येतात आणि ते आपल्याला सखोल मार्गदर्शन करत असतात. आज आपण किडनी विकारांसंदर्भात आणि त्यावरील उपचारांसंदर्भात जाणून घेणार आहोत डॉक्टर ज्योत्स्ना झोपे आणि डॉक्टर निकिता पवार यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर. दोघींचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. डॉक्टर ज्योत्स्ना झोपे या सध्या मीरा रोड इथल्या भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्या SL रहेजा फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सुद्धा सल्लागार म्हणून संलग्न आहेत आणि मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक डायलिसिस केंद्र असलेल्या मुक्ता किडनी डायलिसिस क्लिनिकच्या त्या संचालिका आहेत. तसंच डॉक्टर निकिता पवार या कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन सुद्धा आहेत. त्यांनी MBBS, MD मेडिसिन, डॉक्टर NB नेफ्रोलॉजी या पदव्या सुद्धा संपादित केलेल्या आहेत. त्या बोरिवलीच्या ट्रॅम्पा हेल्थकेअर क्लिनिक, सुवर्णा हॉस्पिटल आणि करुणा हॉस्पिटलमधून सध्या रुग्णसेवा देत आहेत. तर आपण त्यांच्याशी या संदर्भातच विषयांवर चर्चा करणार आहोत. मॅम, तुम्हाला सुरुवातीला माझा प्रश्न आहे, किडनीचं फंक्शन काय आहे, किडनी कशा पद्धतीने कार्य करते हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा आपल्या प्रेक्षकांना सोप्या भाषेत कसं समजवाल की किडनीचं कार्य नेमकं काय? जरूर. प्रत्येक माणसाला किंवा व्यक्तीला 2 किडन्या असतात. एक उजव्या बाजूला, एक डाव्या बाजूला मागच्या भागावरती असतात. साधारण एक किडनीची साईज आपल्या मुठी एवढी असते, म्हणजे 10 सेंटीमीटर एवढी साईज असते. आणि याचं मुख्य कार्य म्हणजे शरीरातली सगळी घाण आणि जे एक्स्ट्रा पाणी आणि सॉल्ट वगैरे आहे त्याला बाहेर काढायचं. हे एक मुख्य काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणिही दुसरी कामं आहेत, जे म्हणजे की रक्त बनवण्यामध्ये मदत करणं, बोन्सना स्ट्रॉंग ठेवणं, ही पण इतर कामं किडनी करत असते. अगदी, म्हणजे आपण कुठलंही अन्न पदार्थ किंवा काहीही ग्रहण केलं, आपल्या पोटामध्ये गेलं, तर त्याचा महत्त्वाचं फंक्शन असतं ते म्हणजे किडनीचं कार्य. आणि त्यामुळे किडनी किती महत्त्वाची आहे ते तुम्ही सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर आता सध्याच्या काळात आपण पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीने आपली जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे आहार विहार या सगळ्या सवयी बदललेल्या आहेत आणि याचा परिणामसुद्धा किडनीवर होतो. त्यामुळे डॉक्टर निकिता, आपल्याला माझा प्रश्न असा आहे की सध्या किडनी फेल्युअरच्या घटना किंवा त्या संदर्भातले रुग्ण हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत. तर किडनी फेल्युअर हे नेमकं कशामुळे होतं? तर आत्ताच्या याच्यामध्ये डायबिटीज आणि हायपरटेन्शन म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब या 2 गोष्टींमुळे किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जसं आपण बघतोय की आपले जे सगळे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे ओबेसिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन हे सगळ्यांचं अगं कंट्रोल नाही ठेवलं प्रॉपरली आणि अनकंट्रोल स्टेटमध्ये राहिले तर हे कळत न कळत तुमच्या किडनीला प्रेशराईज करतात आणि त्याच्यामुळे किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त होतात. डायबिटीज, BP यांच्याशिवाय सुद्धा फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही काही मेडिकेशन्स घेता, जसे तुमचे पेन किलर्स झाले किंवा जे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब न करता घेतलेले पेन किलर्स आहेत, असे पेन किलर्स लॉंग टर्मपासून घेत असेल तरी तो सुद्धा तुमच्या किडनीला डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. अपार्ट फ्रॉम दिस काही डिसीजेस असतात ज्याला आम्ही ऑटोइम्यून डिसऑर्डर्स बोलतो, म्हणजे स्वतःचीच बॉडी स्वतःच्या बॉडीच्या अगेन्स्ट काही अँटीबॉडीज बनवते आणि ते अँटीबॉडीज तुमच्या किडनीला डॅमेज करू शकतात. तर हे काही कारणं आहेत जी किडनी फेल्युअर होण्याची कारणं आहेत. अगदी. डॉक्टर ज्योत्स्ना, तुमच्याकडेच मी हाच धागा घेऊन येते. किडनी फेल होते म्हणजे नेमकं काय होतं? किडनी निकामी होते म्हणजे नेमकं काय होतं? आता डॉक्टर निकितांनी काही रोग सांगितले, ते सगळ्यात कॉमनेस्ट जे आहेत ते सांगितले, पण अजूनही बरेच रोग असतात ज्याच्यामुळे किडनीला त्रास होऊ शकतो. प्रत्येक किडनीमध्ये जवळजवळ 1 मिलियन असे ग्लोमेरुलाई असतात. त्याला आपण एक फंक्शनल युनिट असं म्हणतो. तर जसं डायबिटीज आणि हायपरटेन्शन वगैरे हे कॉमनेस्ट डिझिजेस आहेत, तर त्याच्यामध्ये हळूहळू हे जे फिल्टर्स असतात ज्याच्यामधनं रक्त फिल्टर होऊन सगळी घाण बाहेर काढतं, ते फिल्टर्स हळूहळू खराब होतात. कालांतराने अगदी लहान याच्यामध्ये सुरुवात होते आणि मग ते मोठं मोठं होत जात, मग खूप पुढच्या स्टेजमध्ये जाऊन किडनी फेल होते. पण दुसऱ्या प्रकारचे किडनीचे रोग असतात ज्याच्यामध्ये मनुष्य एकदम चांगला असतो आणि अमुक काही गोष्ट घडते, जसं सिव्हिअर डायरिया होतो, वॉमिटिंग होतो, डिहायड्रेशन होतं किंवा खूप इन्फेक्शन होतं. तर त्या ठिकाणी सडनली किडनी ही काही कारणानुसार फेल होते. त्याला अक्यूट किडनी इंजुरी म्हणतात. अच्छा. येस.
अगदी. पण मग ही किडनी फेल होते, कशी फेल होते ते तुम्ही सांगितलं. पण मग यामागची लक्षणं नेमकी काय आहेत, की रुग्णांना कसं कळू शकतं, की आता मला असा काहीतरी त्रास होतोय आणि त्याच्यामुळे कदाचित किडनीचा काहीतरी आजार उद्भवू शकतो? हो, मी जे म्हटलं की अक्यूट किडनी इंजुरीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पेशंट तर अगदी नॉर्मल असतो, त्याला काही होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या किडनीवरती परिणाम होतो. तर असा पेशंट तर चांगलाच असतो आधी आणि मग तो सडनली येऊन हॉस्पिटलमध्ये किंवा ICUमध्ये ॲडमिट होतो आणि मग डॉक्टर ते त्याचं निदान करतो. पण हा दुसरा जो प्रकार आहे ज्याला आम्ही क्रॉनिक किडनी डिझीज म्हणतो, हे समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचं कॉमनेस्ट कॉज लाईफस्टाईल डिझिजेस आहेत. म्हणजे ओबेसिटी, डायबेटीज, ब्लड प्रेशर, डिस्लिपिडिमिया म्हणजे कोलेस्ट्रॉल वगैरेचे प्रॉब्लेम. याच्यामुळे काय होतं की कळत न कळत जर तुम्ही बरोबर याची काळजी घेतली नाही, म्हणजे डायबिटीज कंट्रोल केलं नाही, ब्लड प्रेशर कंट्रोल केलं नाही, तर त्याने हळूहळू किडनी ही डॅमेज होते. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हे आपल्याला समजत नाही आणि ज्या वेळेला पुढची स्टेज येते त्यावेळेला मग त्यांना सायन्स अँड सिम्पटम्स येतात. जर तुम्ही पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये जर ब्लड टेस्ट केलं, युरिन टेस्ट केलं, बिलकुल साध्या टेस्ट आहेत त्या केल्या, तर तुम्ही आपल्याला हे किडनीचं रोग होतो आहे हे समजू शकतो. आता हे याच्यामध्ये हाय रिस्क लोक कोण आहेत? ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम, यांनी हमखास बघायला पाहिजे की आपल्याला किडनीचा रोग झाला आहे का, आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे का, वगैरे वगैरे. पण पुढच्या स्टेजमध्ये ज्या वेळेला हा रोग जातो त्यावेळेला मग माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे सायन्स आणि सिम्पटम्स येतात. जसे त्याला आधी ब्लड प्रेशर नसेल तर ब्लड प्रेशर येतं, मग हातापायावरती सूज येते, तोंडावरती सूज येते, कोणाकोणाला उलट्या होतात, भूक लागत नाही, थकवा वाटतो, हिमोग्लोबिन कमी होतं, लघवीमधनं फेस येतो. हे सगळे सुरुवातीचे लक्षण आहेत. तेच किडनी फेल्युअर जशी होते त्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत, तुम्ही त्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. मी सांगितलं अक्यूट आणि क्रॉनिक. तर असे कोणते प्रकार आहेत जे सध्याच्या घडीला किंवा आज मितीला आपल्याला ते जास्त प्रमाणात दिसत आहेत? नाही, अक्यूट पण आहेत आणि क्रॉनिक पण आहेत. पण अक्यूट कसा, माणूस एकदम हॉस्पिटलमध्ये येतो आणि डॉक्टर त्याला ट्रीट करतो आणि तो जास्त वेळेला तो ठीक होऊन जातो. प्रॉब्लेम असा आहे, क्रॉनिक याचा प्रॉब्लेम आहे. क्रॉनिक हे समजणं खूप गरजेचं आहे की आपल्याला हा किडनीचा रोग होतो आहे हे समजणं गरजेचं. त्यावेळेला माणूस डॉक्टरांकडे जाणार नाही. बरोबर. जर त्याला याच्याबद्दल माहिती नसेल तर तो जाणार नाही डॉक्टरांकडे. जर त्याला माहिती असेल तर तो जाईल डॉक्टरांकडे, डॉक्टर रेग्युलर डॉक्टरांना व्हिजिट देईल आणि मग डॉक्टर त्याची तपासणी वगैरे करेल आणि डिटेक्ट करेल. मुख्य गोष्ट काय इथे समजण्याची की ह्याच पिरियडमध्ये तुम्ही जर व्यवस्थित त्याला ट्रीटमेंट चालू केली तर त्याला पुढच्या स्टेजमध्ये जाण्यापासून आपण त्याचं रोकथाम करू शकतो. केवळ हेच एक इम्पॉर्टंट कारण आहे की याच्यासाठी सगळं जनमानसामध्ये याचं इन्फॉर्मेशन जाणं, त्यांना माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. हे सर्वात मोठं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही दोघी सुद्धा किडनी विकार तज्ज्ञ आहात आणि त्यामुळे तुम्ही छान मार्गदर्शन करतायत. डॉक्टर निकिता यांना माझा प्रश्न आहे की आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की वेगवेगळ्या प्रकारच्या किडनीच्या तक्रारी असतात आणि त्याचे रुग्णसुद्धा वेगवेगळे असतात, तर मग किडनी फेल्युअर होण्याची किंवा किडनी निकामी होण्याची नेमकी कारणं काय बरं आहेत? कारणं जसं मी तुम्हाला आधी सांगितलेली आहेत, जी जशी आपल्याला डायबिटीज, BP, अनकंट्रोल डायबिटीज, अनकंट्रोल हायपरटेन्शन किंवा तुम्ही काही मेडिकेशन्स घेताय जे तुम्हाला प्रिस्क्राईब नाही केलेले आहेत किंवा पेन किलर्स किंवा अदर मेडिकेशन्स, ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट जसं मी तुम्हाला ऑटोइम्यून डिसऑर्डर्सबद्दल सांगितले, कोणाला किडनीचं स्टोन तयार होत आहे, त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट नाही झाली आहे, कोणाला किडनीचे सारखे इन्फेक्शन्स होत आहेत, जसे लघवीचे इन्फेक्शन्स लोकांना सारखे होतात, तर त्याच्यामुळे सुद्धा किडनीवर डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. जसे ही झाली बेसिक कारणं की ज्याच्यामुळे किडनी डॅमेज होतात. आणि जसं मॅडमने सांगितलं की त्याची लक्षणं फार लेट समजतात आपल्याला आणि हातापायांवर सूजन येणं किंवा चेहऱ्यावर सूजन येणं किंवा उलट्यासारखं वाटणं, जेवण नाही जाणं, लघवीतून फेस येणं, लघवीतून रक्त येणं, हे कॉमन सिम्पटम्स आहेत.
पण हे जे सिम्पटम्स आहेत ते लॉंग टर्म झाल्या म्हणजे एक पर्टिक्युलर स्टेज उलटल्यानंतर येतात. जेव्हा तुमचे सिम्पटम जेव्हा तुमची किडनी डॅमेज ऑलमोस्ट मोर दॅन 50% झालेली असते तेव्हा जाऊन तुम्हाला हे सिम्पटम्स येण्याचे चान्सेस असतात. अर्ध्या लोकांना माहीतच नसतं की त्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे स्क्रीनिंग ज्याच्यावर मॅडमने पण भर दिला आहे की स्क्रीनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेनली दोज पेशंट हु आर हाय रिस्क, जे ऑलरेडी हाय रिस्क पेशंट आहेत त्यांच्यासाठी स्क्रीनिंग इज इम्पॉर्टंट. अगदी. डॉक्टर ज्योत्स्ना मॅडमचं सुरक्षा किडनीची हे पुस्तक सुद्धा समोर आलेलं आहे आणि या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या सुद्धा आहेत. तर सुरक्षा किडनीची या पुस्तकातून तुम्ही सगळ्यांनाच या संदर्भातलं मार्गदर्शन केलेलं आहे. पण आता जे प्रेक्षक आपल्या समोर आहेत त्यांना किडनी संदर्भातले जर उपचार करायचे असतील तर कोणकोणते उपचार सध्या उपलब्ध आहेत त्याविषयीची माहिती द्याल? मुख्य म्हणजे डायबेटीस असेल तर डायबिटीजबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. गोळ्या कशा घ्यायच्या, जेवण काय करायचं, गोळ्या किती वाजेला घ्यायचा, त्याच्यावरती कुठल्या पदार्थांचा कसा परिणाम होतो ब्लड शुगरवरती, ही सगळी माहिती आपल्याला माहीत करून घेतली पाहिजे डॉक्टरांच्या माध्यमातून किंवा स्वतः वाचून त्याची माहिती घेतली पाहिजे. त्यानंतर स्वतः ब्लड टेस्ट करून त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करून जेव्हा आपण डॉक्टरांची व्हिजिट करतो तेव्हा ते जाऊन ते दाखवलं पाहिजे. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशरचं सुद्धा ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे. कारण पेशंट हा डॉक्टरच्या केबिनमध्ये येतो तेव्हा त्याचं ब्लड प्रेशर वेगळं असतं. तो जेव्हा बाहेर मित्रांमध्ये असतो त्यावेळेला त्याचं ब्लड प्रेशर वेगळं असतं. या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे स्वतः ब्लड प्रेशर चेक करून त्याची नोंदणी करून आणि ते डॉक्टरांना दाखवणं हे खूप गरजेचं आहे. अगदी. पण मग त्या संदर्भातल्या उपचार पद्धती सध्या बाजारामध्ये कोणत्या आहेत? उपचारांमध्ये ज्याच्यामुळे तुम्हाला किडनीचा डिसीज डिटेक्ट झाला आहे तर त्याला सगळ्यात पहिले प्रायमरी थिंग्सला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. जसं डायबिटीज, BP आणि वजन कमी करणं हे खूप मोठं नाव आपण बघतोय आता की ओबेसिटी खूप मेजर फॅक्टर झालं आहे किडनी डॅमेज व्हायला. जे किडनी डॅमेजला प्रोग्रेस करतं आणखी जास्त. ओबेसिटी, वजन कमी करणं हे सुद्धा कॉमन, हे सुद्धा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे सगळं झाल्यानंतर जर त्याच्याने जर तुमची किडनी स्टेबलाइज असेल, वेल अँड गुड. जर तुम्हाला इन्फेक्शन असेल तर इन्फेक्शनचं ट्रीटमेंट प्रॉपर घेणं गरजेचं आहे. कोणत्या गोळ्यांमुळे तुम्हाला किडनीचं डॅमेज वाढत चाललं असेल तर त्या गोळ्या बंद करणं गरजेचं आहे. तसे तुम्हाला ते डॉक्टर सल्ला देतील की कोणत्या गोळ्यांमुळे किडनी डॅमेज होऊ शकतात. अपार्ट फ्रॉम हे सगळं सोबतच जसे ऑटोइम्यून डिसऑर्डर्स मी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल असते. आणि ही स्पेसिफिक ट्रीटमेंट नॉर्मली आम्ही किडनी बायोप्सी करून बघतो की त्याच्या आतमध्ये कोणत्या प्रकारचा किडनी डिसीज झाला आहे आणि त्याच्यानुसार वेगवेगळे प्रकारचे औषधं अवेलेबल आहेत जे आपण पेशंटला देऊन किडनी कम्प्लिटली नॉर्मल किंवा कम्प्लिटली फंक्शनल करू शकतो. सोबत हे सगळं करत असताना जेव्हा ॲक्यूट फेज म्हणजे हे सगळ्या गोष्टी ॲक्यूट फेजसाठी आहे. क्रॉनिक फेजसाठी म्हणजे मेंटेनन्स फेजसाठी सुद्धा तुम्हाला तुमची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला शुगर फ्री, कमी शुगर, कमी सॉल्ट हे 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे मी या माध्यमातून लोकांना सांगू इच्छिते की थोडंसं सॉल्ट कमी करणं जेवणामधलं, थोडंसं शुगर कमी करणं जेवणामधलं फार इम्पॉर्टंट आहे. कारण की या दोन्ही गोष्टी तुमच्या BP वाढवणं, तुमचं शुगर वाढवणं आणि तुम्हाला ओबेसिटीकडे ढकलणं या सगळ्यांना प्रमोट करतं. हे तर झाले मेन लाईफस्टाईल चेंजेस. सोबतच तुमचं पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवलं पाहिजे. नॉर्मली ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा जे डायबिटीज BP वाले पेशंट्स आहेत ज्यांना किडनीचं प्रमाण अजूनपर्यंत नाही आहे त्यांनी प्रॉपरली हायड्रेट राहणं गरजेचं आहे. त्यांनी अराउंड 2.5 to 3 लिटर पर डे एवढं वॉटर आपण नॉर्मली घेऊ शकतो. पण ज्यांना किडनीचा थोडा आजार आहे अशा लोकांना आपण एक पाण्याचं प्रमाण सांगतो की त्यांना केवढा अमाऊंटमध्ये पाणी घेतलं पाहिजे. कारण की पाणी जास्त होणं आणि कमी होणं हे दोन्हीही किडनीच्या पेशंटला हानिकारक असतं. अशा वेळेला ते सिम्पटम्स घेऊन येतात. श्वास फुलणं किंवा छातीमध्ये पाणी जमा होणं, पायांवर सुजन येणं हे सिम्पटम जास्त वाढतात. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवणं पण फार गरजेचं आहे. तर जसं ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून नवीन औषधं बाजारामध्ये आलेले आहेत. सेमाग्लुटाईड म्हणतात त्याला. तर ते ओबेसिटी कमी करतं. त्याच्यामुळे मग ब्लड प्रेशर, डायबिटीसवरती परिणाम होतो. एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे तो म्हणजे पाणी जास्त पिणं हे सुद्धा किडनीसाठी हानिकारक असतं. अनेकदा आपण असं पाहतो की जास्तीत जास्त पाणी प्या आणि म्हणून अनेक जण आता
अगदी 2-2, 3-3 लिटरच्या बाटल्या घेऊनच बसलेले असतात. तर मग साधारण वयोगटाप्रमाणे किती पाणी पिणं हे आवश्यक आहे प्रत्येक माणसासाठी? त्याचं असं आहे, पाणी किती प्यायला पाहिजे जेव्हा तुमची लघवी खूप डार्क पण नसणार, लाईट असणार, असं असलं पाहिजे. आता कसं सांगणार की तुम्ही जर शॉपिंग करतायत आणि एकदम उन्हामध्ये फिरतायत आणि तुम्हाला खूप घाम येतोय, नॅचरली यू विल रिक्वायर मोर वॉटर. जर तुम्ही छान AC मध्ये बसलात किंवा AC मध्ये झोपला आहात, कम्फर्टेबल आहात, तर तुम्हाला पाण्याची रिक्वायरमेंट कमी आहे. तर बेस्ट इज की तुमच्या लघवीचा जो कलर आहे तो डार्क नसला पाहिजे, लाईट असला पाहिजे. आणि जे खूप म्हातारे असतात, ज्यांचं वय खूप जास्त झालेलं असतं, तर त्यांनी माझ्या मते फार पाणी पिऊ नये. कारण वयाप्रमाणे त्यांचं जे फिल्ट्रेशन आहे ते हळूहळू कमी होतं. 40-50 वयानंतर हळूहळू कमी होतं. तर 70-80 वाल्या लोकांनी म्हणजे समजूनच पाणी प्यायला पाहिजे. कारण त्यांना सवयच असते की सकाळी उठल्या उठल्या एवढा मोठा लोटा पहिले पाणी प्यायचा, त्यांनी हळूहळू पाणी प्यायला पाहिजे. अगदी. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते अति प्रमाण नसायला हवं असंही डॉक्टर सांगतात. डॉक्टर ज्योत्स्ना मॅडम, तुम्हालाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आता अनेक रुग्ण आपण डायलिसिस सेंटरमध्ये जाताना पाहतात. तर मग कोणत्या डायलिसिस सेंटरची निवड करणं, त्या केंद्राची निवड करणं हे त्या रुग्णासाठी महत्त्वाचं असतं? आता हे बघा, ज्या वेळेला किडनी एकदम लास्ट स्टेजमध्ये जाते, ज्याला आम्ही CKD 5D म्हणतो, डी म्हणजे डायलिसिस. CKDचे स्टेजेस आहेत 1, 2, 3, 4, 5. 5D त्याच्यानंतर गेलं की घाण साफ करण्यासाठी त्यांना एक डायलिसिस ट्रीटमेंट ॲडवाईस करतात, ज्याच्यामध्ये शरीरातलं ब्लड बाहेर काढलं जातं आणि एका स्पेशल फिल्टरमध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामधनं ते क्लीन होतं आणि परत पेशंटच्या शरीरामध्ये जातं. आता हे एकदा दोनदा असं नसतं, ते आठवड्यातनं 2दा, आठवड्यातनं 3दा असं आणि लाईफलॉंग करावं लागतं. तर अशा वेळेला व्यक्तीने डायलिसिस युनिट व्यवस्थित चूज केलं पाहिजे. ऑफकोर्स फायनान्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठे किती चार्जेस असतात, कुठे किती चार्जेस असतात, आपल्याला जसं पोसेल तशा युनिटमध्ये जायला पाहिजे. पण घराच्या जवळ असलेलं जास्त चांगलं, साफसुथरं असलेलं चांगलं, जिथे आपल्याला तिथलं वातावरण त्यांना आवडेल असं असलं पाहिजे, तिथले लोकांशी आपलं मन मिळालं पाहिजे, अशा ठिकाणी आणि स्वच्छ असेल अशा ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे. बऱ्याचदा विरार वसईचे लोक येतात इकडे, दादर नाही त्याच्याही पुढे चर्चगेट वगैरेकडे जातात डायलिसिसला. असं तुम्हाला दर एक दिवसाआड जाणं आणि ते पण ट्रेनने जाणं कठीण आहे, ते खूप कठीण आहे. त्याच्या शरीरासाठी ते खरं तर हानिकारक नाही ते करू शकत, एवढं सहन नाही करू शकत, ते दगदग सहन नाही करू शकत ते. बरोबर आहे. अगदी. आता हाच मुद्दा म्हणून जर आपल्याला किडनी विकार नको असतील तर आपण कशा पद्धतीने आपली जीवनशैली बदलू शकतो, आपण त्याला कसं प्रिव्हेंट करू शकतो? जर आपल्याला किडनी विकार नको असतील तर पहिले इनिशियली असं होतं की 50 वर्षानंतर माणसांना डायबिटीज, BP हे रोग डिटेक्ट व्हायचे किंवा आपण त्याचं ट्रीटमेंट स्टार्ट करायचो. किडनी विकार नको नॉर्मली आत्ताच्या घडीमध्ये जेव्हा आपण बघतोय की डायबिटीज, BPचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्याचं प्रिव्हलन्स वाढत चाललं आहे, अशा वेळेला अर्ली स्क्रीनिंग इज इम्पॉर्टंट. स्क्रीनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की तुम्हाला पहिले निदान करणं गरजेचं आहे की खरंच तुम्हाला डायबिटीज आहे का, तुम्हाला BP आहे का. आणि जेव्हा ते अर्ली स्टेजेसवर पकडलं जातं, येस, तेव्हा जाऊन तुम्ही त्याला थांबवू शकतात. इवन डायबिटीज पण तुम्ही प्रॉपरली कंट्रोल करू शकतात. आणि डायबिटीज आणि BPमुळे होणारे साईड इफेक्ट ऑन अदर ऑर्गन्स म्हणजे किडनी झालं, हार्ट झालं, ब्रेन झालं, या सगळ्या ऑर्गन्सवर जे साईड इफेक्ट्स होतात ते आपण थांबवू शकतो. ते एक झालं फर्स्ट, दॅट इज हेल्थ चेकअप अँड स्क्रीनिंग. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्ही जे पण तुमच्या पोटामध्ये टाकताय जेवण किंवा फॉर एक्झाम्पल तुमचं शुगरचं प्रमाण, सॉल्टचं प्रमाण किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा जंक फूड, बिंज इटिंग, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवॉइड केल्या पाहिजे. कारण की याच्यामुळे जे पण तुमचे विकार आहेत, ज्याला आम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात, हे सगळ्या गोष्टी मेटाबॉलिक सिंड्रोमला जास्त प्रोत्साहन देतं. तर हे मेटाबॉलिक सिंड्रोम्स कमी होतात, तुमचं इन्सुलिन रेझिस्टंट कमी होतं जेव्हा तुम्ही या गोष्टींना अवॉइड करतात. तर त्याच्यामुळे तुमची लाईफस्टाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट नाव डेज, की
तुम्ही कोणत्या प्रकारचं जेवण जेवतायत, तुम्ही किती फ्रेश खात आहेत, तुम्ही किती फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स खात आहेत, तुम्ही व्हेजिटेरियन खाताय की नॉनव्हेज खाताय. इवन इट इज नॉट हे गरजेचं नाही आहे की तुम्ही फक्त नॉनव्हेज किंवा व्हेजच खाल्लं पाहिजे. तुम्ही दोघांचं समतोल करून जाऊ शकतात. थर्ड इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की तुम्ही कोणत्या प्रकारची औषधं घेतायत आणि कोणाकडून घेत आहेत. आपल्याकडे खूप सारे झोलाछाप डॉक्टर्स आहेत की जे स्वतःला डॉक्टर बोलतात आणि त्याच्यानंतर औषधं खुल्या गोळ्या देतात किंवा औषधं देतात आणि पेशंटचं निदान न करता या गोष्टी दिल्या जातात आणि पेशंट पण डोळे बंद करून या सगळ्या गोष्टी घेतो. पण त्याचे जेव्हा साईड इफेक्ट्स होतात ते साईड इफेक्ट्स खूप हानिकारक असतात. म्हणून ज्या पण तुम्ही गोळ्या घेताय ते काय गोळ्या घेतायत ते पण इम्पॉर्टंट आहे. फक्त कोणीतरी खूप वेळेला आपण बघतो की आपल्याला हात दुखतोय, पाय दुखतोय, ताप आलाय म्हणून आपण फक्त केमिस्टकडे जाऊन काही गोळ्या घेऊन टाकतो विदाऊट प्रिस्क्रिप्शन्स. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट मी जशी सांगितले की पाण्याचं प्रमाण आणि सॉल्टचं प्रमाण ते तुम्हाला कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला किडनीचा आजार असेल आणि तुम्हाला समजलं आहे की आता किडनीचा आजार आहे आपल्याला, तर त्याची प्रॉपर चेकअप आणि त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. काही वेळेला किडनी बायोप्सी करून समजतं, काही वेळेला तुम्हाला काही स्पेसिफिक टेस्ट असतात किडनीसाठी, ते टेस्ट करून आपल्याला समजतात की किडनीचा नेमका कोणता आजार झाला आहे आणि आपण त्याला टार्गेटेड थेरपी देऊ शकतो. अगदी. मॅम, एका वाक्यात आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? एका वाक्यात सांगायचं म्हणजे सध्या लाईफस्टाईल डिझिजेस यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हेल्थ चेकअप करून घेणं वेळोवेळी हे खूप गरजेचं आहे. कारण ही सगळे लाईफस्टाईल डिझिजेस हे सांगून येत नाहीत. बऱ्याचदा काय मोस्ट ऑफ द टाईम सिम्पटम्स हे नसतात. त्याच्यामुळे प्रॉपर हेल्थ चेकअप करणं, जर डिटेक्ट झालंच अनफॉर्च्युनेटली तुम्हाला डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम, तर त्याची बरोबर ट्रीटमेंट करायची आणि रेग्युलर डॉक्टरांना व्हिजिट करायचं, एवढंच मी सांगू शकेन. निश्चित. आणि स्वतः वाचा, स्वतः अभ्यास करा त्या गोष्टीचा. डॉक्टर लोक किती सांगणार तुम्हाला. तर डॉक्टर ज्योत्स्ना झोपे आणि डॉक्टर निकिता पवार या आपल्या स्टुडिओमध्ये आल्या होत्या आणि किडनीचे विकार आणि त्यावरच्या उपचारांसंदर्भात त्यांनी खूप मोलाचं आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला उपचार पद्धती समजावून सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात, आपल्या वेळात वेळ काढून आम्हाला छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. हितगुज या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.